महाराष्ट्र ठेलारी महासंघ आक्रमक, वन विभागासमोरच ठिय्या मांडत आंदोलन। मेंढपाळ ठेलारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करून देखील दखल घेतली जात नसल्याने तसेच जाणीवपूर्वक खोट्या केसेस दाखल करून वन अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी करून देखील कारवाई केली जात नसल्याने आज महाराष्ट्र ठेलारी महासंघाने वन विभागाच्या कार्यालयास ताला ठोको आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र तत्पूर्वीच आज सकाळी पहाटे 4 वाजता महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांना ताब्यात घेत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर उर्वरित आंदोलक कार्यकर्त्यांनी सकाळी 10:30 वाजेच्या वन विभागाच्या कार्यालयासमोर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले। यामुळे घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। दरम्यान वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी शिवदास वाघमोडे यांना सकाळी 10:30 वाजता आंदोलनस्थळी आणले। आंदोलकांची संख्याही लक्षणीय होती। रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने एका बाजूची वाहतूक प्रभावित झाली होती। यामुळे आंदोलकांनी वन विभागाच्या कारभाराबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या। तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन प्रादेशिक उपवनसंरक्षक MS भोसले यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात म्हटले आहे की वेळोवेळी आंदोलन करून देखील ठेलारी समाजास आरक्षण वन जमीन दाखवली जात नाही। तसेच वन जमिनीवर मेंढ्या चराईसाठी जाणाऱ्या मेंढपाळांविरुद्ध वन अधिकारी खोट्या केसेस दाखल करतात। त्यामुळे मेंढपाळांचे जगणे कठीण झाले आहे। खोट्या केसेस दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तक्रार केल्यास उडवाउडीची उत्तरे दिली जातात। दिनांक 12 जुलै 2021 रोजी वन अधिकारी नितीन सांगडे व त्यांचे 3 सहकारी यांना निलंबित करण्यासाठी निवेदन दिले होती। त्यावर काही कारवाई झाली नाही व चौकशीअंती RFO कैलास सोनवणे यांची नेमणूक केल्याचे सांगितले। मात्र सिंदखेडा येथील रेंज ऑफिसला गेले असता तेथील टपाल दोन महिने घेतले जात नसल्याचे सांगितले। जर ऑगस्टपर्यंत टपाल घेतले नाही तर RFO सोनवणे यांना 2 दिवसात चौकशी करून नितीन सांगडे व त्यांचे साथीदार हे निर्दोष असल्याचा अहवाल वरील कार्यालयास कसा सादर केला। शिवाय ठेलारी महासंघाचे आरोप बिनबुडाचे असून वन अधिकाऱ्यांवर दबाव तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला। यातून वन विभागाचे अधिकारी व दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळेस महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी केला। त्यामुळे RFO कैलास सोनवणे, वनपाल नितीन सांगडे व त्यांचे साथीदार यांना निलंबित करण्यात यावे। तसेच मेंढपाळ ठेलारी समाजाची मेंढी चराई आरक्षित वन जमीन लवकरात लवकर दाखवून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी उपवन संरक्षक MS भोसले यांनी 21 दिवसाच्या मुदतीत सर्व वन चराई जमीन दाखवण्यात येईल व ठेलारी समाजास न्याय देण्यात येईल असा विश्वास यावेळेस व्यक्त केला। त्या संदर्भात लेखी पत्र देखील ठेलारी समाजास देण्यात आले, परंतु येत्या 21 दिवसात याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या माध्यमातून येथील सर्व अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बांगडींचा आहेर दिला जाईल। असा आंदोलन येत्या 21 दिवसानंतर केले जाईल असे यावेळेस इशारा देण्यात आला। यावेळी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे अध्यक्ष शिवदास वाघमोडे, रामदास कारंडे, दिनेश सरग, गोविंदा रुपनर, सोनू टिडे, ज्ञानेश्वर सुडे, नाना पडळकर, संतोष सुडे, पिंटू बिवरकर, मोहन बिवरकर आदी पदाधिकारी तसेच युवा मल्हार सेनेचे अण्णा खेमनार, भरत शिंदे, चंद्रकलाताई मासुडे आदी सर्वच महिला पदाधिकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले।
की आपले हो मला माहित आहे. तुम्ही तारीखवर तारीख देता आणि आमचे सगळे मेंटर काम त्यांनी सोडून येते. जाऊन दाखवण्यात या वरील संदर्भ क्रमांक 4 मेंढी चालण्यात पुन्हा मेंढी चराई अहवालाची प्रत देण्यात आलेली आहे. बरोबर आहे. इथं तुम्ही म्हटले की 3 वर्षात खालच्या कार्यालयांनी अहवाल तुम्हाला सादर करावा पहिल्या पत्रामध्ये. त्या गोष्टी आज झाले ही 9/7ची गोष्ट आहे. बरोबर आहे. आज 1 महिना झाला कुठलाही अहवाल आलेला नाही किंवा कुठलीही जमीन दाखवली नाही किंवा कुठेही बोर्ड लावलेलं नाही. तुम्ही जे 2 बोर्ड घाईगडबडीत लावलेले आहेत त्याच्यावर मी तुमच्या चुका कशा झाल्या त्या दाखवणार आहेत पुढे. म्हणजे ते निवेदन आत्ताच आहे. बरोबर आहे. हे पत्र झालं. हे दुसरं पत्र तुमचं म्हणणं आहे महाराष्ट्र शेतकरी महासंघ यांनी वन क्षेत्रातील मेंढी चराईकरता उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन त्या कार्यालयात सादर केले आहे. तरी समजा तत्काळ मेंढी चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याबाबत यावे तसा अहवाल 3 दिवसात परत सादर करावा. हे पत्र आहे 22/6चं. म्हणजे आज 2 महिने होऊन राहिले तुम्ही आपण. आता कालचं म्हणजे तुम्ही मला 7 तारखेला दिलेलं पत्र आहे त्याच्यावर मला 6 तारखेला PI साहेबांनी बोलवून घेतलं. देशमुख साहेबांनी त्यांनी म्हणे की आम्हाला असं पत्र आलेलं. मी म्हटलं मला नाही आलेलं आहे. आता चुकी तुमच्या कार्यालयाची तुम्ही 4 तारीख टाकली 5 तारखेला टपाल टाकलेलं आहे. तुमच्या 6 तारखेला मला कसं काय येईल. बरं का. चुका तुम्ही करत जा आणि दोषी आम्हाला ठरवत जा. आजपर्यंत तुमच्या कार्यालयाकडनं तेच झालेलं आहे. आणि ठेलारी तर त्याच्यावर 1 नंबरला आहे माचेच घालण्यामध्ये. थोड्या माऱ्या पण तुम्हीच करायच्या मारायच्या पण तुम्ही त्यांच्यावर खोटे केसेस पण तुम्ही दाखल करायच्या. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय की कैलास सोनवणे साहेबांनी चौकशी करून अहवाल सादर केला आणि सर्व महाराष्ट्र ठेलारी महासंघाने लावलेले आरोप बिनबुडाचे साहेब 1 तारखेपर्यंत 2 अधिकारी टपाल घेत नाही. तुमचं टपाल मागवू शकताय तुम्ही साहेब. पण हे जर माझं खोटं ठरलं तर तुम्ही सांगसाल ते करून माझ्यावर लावा. 1 तारखेपर्यंत टपाल घेत नाही. 2 तारखेला टपाल घेतो 3 तारखेला तुम्हाला अहवाल सादर करतो. कुठल्या प्रकारची चौकशी. ठीक आहे पुढं हा त्याच्यावर उत्तर द्यायला तुम्ही फक्त साहेब हे माझ्या मागणी नका करू. आज आम्ही उत्तर घ्यायला आलोय. आम्ही घडी आंदोलन करून थकलेलो आहे. तुम्ही हे गोल उत्तर देऊ नका. तुम्ही आज तुमच्या अधिकाऱ्यांना का नाही बोलवलं. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना का नाही बोलवला. का नाही बोलवायचं म्हणजे आम्हाला की सरकार आमच्या माझ्यावर जुने बंधाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला यांनी. यांना आहे का काही यांना अधिकार दिले म्हणजे अशा त्या दिवशी जर मी प्रांत ऑफिस कार्यालयाला नसतो तर माझ्या जुने बंधाचा गुन्हा दाखल झाला असता. आम्ही आरपारच्या लढाईला निघालोय साहेब. बरं का. आम्ही आरपारच्या लढाईला निघालोय. आमच्यावर तुम्ही आजही केसेस करताय. अजून केसेस झाल्या तर आम्हाला बेहतर आहे. बरं का. असंही आम्ही ना एकदम हालाकीची जिंदगी जगू राहिलोय. या मुलांना बघा यांना कपडे आहेत का. 1.5 लाख रुपयाची वसुली करतात तुमचे अधिकारी. हा त्यांना चहा नाही कपडे नाही. मान्य करून सही साहेब यांचं काल म्हणणं होतं यांचे अधिकारी मला 3-3 लाख रुपयाची लाच घेण्यासाठी येतात मला खरेदी करण्यासाठी आणि हे म्हणतात की माझे आरोप बिनबुडाचे. 2 दिवसात कुठली चौकशी करू शकते अहवाल सादर करतात. माझे आरोप गंभीर आहेत साधारण नाही आहेत. पहिली गोष्ट आमच्या लोकांना मारहाण करून सरी खोटे फिर्यादी दाखल करतात. बरोबर. दुसरी गोष्ट 1.5 लाख रुपयाची बुरजड गावातून 2.5 लाख रुपयाची नकुंबे गावाची ठेलारी बांधवाकडनं खंडी मागितली. 2. तिसरी गोष्ट जर मी त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पश्चिम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे त्या दिवशी जर मी प्रांत ऑफिसला नाही राहिलो असतो CCTV मध्ये तर त्या दिवशी माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा तुमच्या कैलास सोनवणेंनी प्रयत्न केलेला होता. मग हे खोटे आमचा हक्काचा राहून तुम्ही आम्हाला देत नाही आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. याच्यावर तुमचं काय उत्तर आहे सांगा ना. तर काय की आपलं जे आहे की नाही तर तुम्ही सांगा तर मी सांगतो 6-8ला त्या चराई धोरणानुसार जे नियम आहे ते तुम्हाला लेखी आम्ही कळवले आहे. बरोबर ना. चराई धोरणानुसार
परत ह्या धोरणानुसार कसं आहे की जे आपल्या मेंढ्या आहेत क्षेत्र आहे ते सगळे दिले आणि शासनाने मंजूर ते आम्हाला केलं. माहिती पुढचं बोला. नाही, पुढचं नाही सांगतो तर ना ते तुम्हाला. पुढचं बोला आम्हाला माहिती आहे, आम्ही तर 100 वेळेस वाचलोय. हो 100 ठीक हो. आहे माहिती आहे हा, ना. हो. मग त्यामध्ये तुमचं जे म्हणणं होतं ना आम्हाला काय कुठं कुठे चालायचं धोरण ते बोर्ड लावा आहे का हो. नाही. ते आम्ही आता बोर्ड लावलेले आहेत आम्ही. हा साहेब ठीक आहे. मी जो प्रश्न केलाय तो बोर्डाचा चौथा प्रश्न आहे. नाही, त्याच्यावर असं तुम्हाला सविस्तर उत्तर देतो ना. नाही. तुम्ही मी जे नाही. प्रश्न साहेब मी काय म्हणतो, तुम्ही प्रश्न आता विचार माझं- करू नका. तुम्ही 4 प्रश्नांचं मला 4 उत्तर दिले आहेत नाही, ना. नाही. माझ्यावर तुम्ही आरोप केलेले आहेत. नाही. माझ्यावर म्हणजे खेळाडू समाजावर ऐका ना. मी तुम्ही सांगतो- प्रश्न नाही ऐकतं तर मी सांगतो मला तुम्ही ऐका ना. सर्वांना विनंती आहे चराई धोरणासाठी मेंढी चराई जी असते का नाही मेंढी चरायला सप्टेंबर म्हणतो ना 15 सप्टेंबर पासून 15 मे पर्यंत मोफत आहे किंवा आहे आणि तो एरिया आहे तोही आम्ही केलेला आहे. आमची यांना एकच विनंती आहे की जे आपण झाडं लावली 5 वर्ष होतात का नाही आपण प्रत्येक वर्षी प्लांटेशन करतो आणि झाडं लावल्यानंतर ते 5 वर्ष त्याचं संगोपन करायला लागतं आणि 5 वर्ष तिथं कुठलीच गाई बैल म्हशी कुठली चरायला बंदी असते आणि त्यात फक्त आम्ही मला हे उत्तर नको तुमच्याकडनं नाही साहेब. हे मी वाचलेलं आहे ना. तुम्ही याचं उत्तर नका देऊ ना. बाकीच्या पत्रकार बांधव माझ्याबरोबर त्या जंगलात आलेले आहेत. बाकी काय? आणि त्यांनी वस्तुस्थिती पाहिली फक्त खड्डे आहेत तिथं झाडं नाहीत. बाकीच्या तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं मला 1 तास द्या मी तुम्हाला घेऊन जातो. पाऊस नसल्यामुळे झाडं लावलं नाही अहो, काय पाऊस बाकी ठिकाणी दरदर रोपं लावून राहिले जिथं काढून लावले तुम्ही आमची अडवणूक करताय पैसे खाण्यासाठी. हा माझा आरोप आहे. झाडं तुम्ही आपण पाऊस लावलं तर झाड आपल्याला झाडं लावायचे नाही याचं उत्तर नाही मिळालं अजून. आणि तुम्ही गोल उत्तर नका देऊ. गोल नाही आणखी आपण काय करू मी प्रश्न काय केले साहेब तुम्ही नका सांगू हे रटू नका साहेब. मला एसपी साहेबांसमोर आपण साहेब मीटिंग लावू. तुम्ही मला उत्तर देणार आहेत का? हो देतो ना. नाही तुम्ही मला उत्तर देत नाही पण मला माझी कारवाई करायला बरं आहे. आम्ही ताला ठोकर आलोय. तिथं लावा करून हो. तुमच्या काय होणार? सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मागतो तुम्हाला उत्तर देता येत नाही याचा अर्थ तुम्ही अभ्यास करून देत आहे. अभ्यास- तुम्हाला जर आंदोलकांना सामोरे जायचं नाही तुम्हाला अभ्यास करून यायला पाहिजे. आम्ही कसा अभ्यास करतो आम्ही केला सांगतो ना. कुठे केलेला आहे तुम्ही ऐका तर मग ना. द्या ना उत्तर. नाही दिलेलं आहे योग्य उत्तर आम्हाला जे पाहिजे ते नाहीये. जे उत्तर देते ना तुम्हाला अगर आहे मागच्या वर्षी 8 ऑक्टोबरला बिराट मोर्चा काढलेला आहे त्याच्यानंतर तुमची कारवाई काय किती केव्हा अधिकारी तुम्ही होते सप्टेंबरनंतर मेंढी चराई तुम्हाला अलाउड आहे. जे जे क्षेत्र आहे तिथं दाखवलं plantation का? सोडून- मागच्या वर्षी 8 ऑक्टोबर मागच्या वर्षी आता दाखवतो ना आम्ही आता बोर्ड केव्हा? लावायला लागलो तुम्हाला म्हणजे परवा एक मिनिट, 7 एक तारखेला मिनिट, त्यांचे माझ्याकडे आले होते हो, त्यांना ऐका, हो, समजावून साहेब, सांगितलं. सगळ्यात मोठी 4 गोष्ट तुम्ही तारखेला- तुमचा रट्टा नका मारू अरे काल- तुम्ही ऑफिसला बसून एसी मध्ये बसून सगळे कार्य करतात ना आम्ही ग्राउंड लेवलला अहो परवाची गोष्ट आहे 3000 रुपये लाच घेतली यांच्या वन बांधली मराठी शहरामध्ये माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे लागा नाही वाटत यांना त्यांना चौकशी करतील ना ते काय तुम्ही तर बिनबुडाचे आरोप लावतात ना आमच्यावर अरे असं लहान बोला तुम्हाला ऐकू येते ना तुम्ही मास्क वापरा साहेब आमचं आता काय हा, तेच सांगायचं ना. तुम्हाला ती मग आता हे मग ते पोलीस प्रशासन मध्ये असते म्हणून सगळी तुम्ही ऑफिसात येत नाही, 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 नाही भाऊ. हो आम्ही तुमच्याच मीटिंग लावणार केव्हा तुम्ही मागे 30 सप्टेंबरला काय बोलले होते आता तुम्हाला आम्ही लेखी दिली आणखी की एसपी तुमचं काय रिप्लाय आला मला ठीक आहे एसपी साहेबांची चर्चा केली आहे मी एसपी साहेबांनी मुदत दिली आहे एसपी साहेबांनी डीवायएसपी नाही सांगितलेलं आहे यांची मीटिंग हे तुम्ही 2-2 लाख रुपये पगार घेता कार्य होतंय का हो तुमच्याकडनं ठीक आहे हा? असं नाही तुमचे अधिकारी 15,000 रुपयाचे आमच्याकडनं पगार घेतात चर्चा हा? तुमचे गोलगोल उत्तर नाही, आम्हाला गोलगोल उत्तर नको पाहिजे एक मिनिट सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही पोलीस प्रशासनावर दबाव आणता गोष्ट अशी की त्यांना तुम्ही सांगता की हे आंदोलन हा ना साहेब तुम्ही बरं का? तुम्हाला पत्र पाठवतात म्हणजे तो दबाव घेऊन साहेब आमच्याकडे इतकं नाही. त्याचे उत्तर येत नाही ना. मग तुम्ही त्यांना सांगा की मी तुमच्या शब्दाला मांडून आलेलो आहे मी किती वाजेला पोलीस स्टेशनला बसलोय 3 वाजेला बरोबर आहे आमचं ऐकता मी आज सुद्धा दुसरेलं नाही ऐकता का आमचं? मग आज काय देऊ शकत नाही दिले ना तुम्हाला लेखी. कुठे लिखी दिली त्यांची 3 वर्षापासून लढतोय साहेब नाही, नाही, हे लेखी देतो तुम्हाला. तारीख द्या आणि मोजणीची तारीख मोजणी तर सर्वेला लोक नसतात सगळे फक्त गट नंबर दाखवतात हे गट चढायसाठी मोकळा आहे आणि आमचं तुमचं प्लांटेशन तुमचं हे तुम्हाला कसं काय कळतं प्लांटेशन सोडून बाकी तुम्हाला तुमचं हे चालू तुम्हाला कसं काय कळतं तुम्हाला मोजेला म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठली जावा पण तुमची ही जमीन आहे हे तुम्हाला कसं काय कळतं त्या गाववाल्याला आम्ही गट देतो सगळे हे कुठल्या गाववाल्याला? हे ग्रामग्रस्ताला अहो सरपंच गाववाले गाव गुंड पोचतात तुमचे अधिकारी आणि 2.5 लाख रुपयाला खेळाडी समाजाला गंडा घालतात तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली की 1 महिना आपल्याला निवेदन देऊन झाली 12/7 निवेदन दिलेलं साहेब असं नाही ते. उगाच 12/8 आली म्हणजे 2 दिवसांनी साहेब ग्रुप नाही थांबू देते नाही तर तेही करायला नियम ना
आणि विशेष म्हणजे एसपी साहेबांनी वेळ दिली. पत्र दिलं की एसपी साहेबांची आणि अशी हो. टायमिंग घेतलेलं आहे ते मग एका दिवशी मेडिकल करा म्हणे. म्हटलं नाही बढी खरी पत्रकार होते तुम्ही होते ना खरं इथं खोटे बरोबर. हे काही आरोप करतात साहेब आमच्यावर गोरगरिबांवर. काय आरोप काय करत नाही तुम्हाला परवानगी देतोय केव्हा? 15 सप्टेंबर पासून चालू तुम्ही खड्डे खोदलेले आहे, जागा लावलेली नाही. मग त्या केसेस तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना लावून मागे घेणार का? खड्डे खोदलेले याच्यावर झाडे केव्हा लावल्यावर तुम्ही लावल्यावर केसेस करा आमच्यावर चालल्यावर खड्डे ते नियम आहे तुम्ही कुणाला विचारा मला तुमचा नियम आहे दाखवा ना. खड्डे कुठे? खोदलेले झाडे लावायचं चढायचं अहो, करता तुमच्या जवळ नियमावली बरं. बरोबर आहे. इथं मी युनिट केलेली आहे नाही हे त्यांचं राखीव वन क्षेत्र राखीव आणि चढाईसाठी उपलब्ध क्षेत्र 600 हेक्टर बरोबर एका मिनिटी मान्य आहे ना. हो एका हेक्टरी 20 मिनिटी म्हणजे 6000 मिनिटी 6000 युनिट त्या जंगलात मेंढी चढायला पाहिजे. बरोबर आहे. इथं काय म्हटलं साहेब 27 मिनिटे यांनी अभ्यास केलाय का? ठीक आहे चूक झाली असेल. एक नाही हे पहिला एक नाही. मी फक्त आमचं काय केलं साहेब? क्षेत्राच्या वनखोड मेंढ्या प्रिंटिंग मिस्टेक पण होऊ हा, शकते. एक होऊ शकते एक होऊ शकते. मला ऐकून घ्या साहेब. मी या समाजाचं नेतृत्व करतोय 95% अशिक्षित समाज आहे हो. बरं का. आणि रानाला 12 महिने राहणार घर त्यांना माहित नाही. पण तिथं तुम्ही मेंढी चढायला गेलता का तुम्हाला नाकारलं असं काय झालंय का मग साहेबांना सांगितलं ना वरती की आम्ही तर बोर्ड लावून दिला जागा दाखवली खरी का खोटी गोष्ट आहे. गेलाय तुमच्या हे नाही. एवढ्या मेंढ्या सोडा आणि एवढ्या परत पारले असं झालंय का तुम्ही तिथे मेंढ्या चढायला केसेस जावा. केसेस कशावर करतायत? चढायला जावं तुम्ही मेंढ्या केसेस तिथे. कशावर करतायत? तुम्ही बसा तिथं नाही, बरं आहे. अजून एक मिनिट नसतो आम्ही मध्ये राहिला असतो आणि हे आंदोलन स्थगित झालं असतं. यांचे माइंडेड आहे साहेब म्हणजे ते चाणक्य आहे ती चाणक्याची चाल साधणी पण ती चांगल्या तुम्हाला खुशी दिलेली आहे तुमच्या मजा मारण्यासाठी नाही. बरोबर आहे ना. तुम्हाला बघा तुम्ही आता काही हे करू नका तुम्हाला आम्ही मेंढ्या चालायला परवानगी दिलेली आहे. सप्टेंबर पासून मेंढ्या आम्हाला आमची जागा दाखवा. 50% अतिक्रमण झाली साहेब. आम्हाला आमची जागा दाखवा. 68,000 हेक्टर जमिनीची दाखवा. साखळी तालुक्यामध्ये 70% अतिक्रमण झालेलं आहे. तुमच्या अधिकाऱ्याला मी फोन केला ऐकायची गोष्ट आहे ना. व्हिडिओ पाठवले यांच्या अधिकाऱ्यांना हवालदार फोन उचलत नाही. जेवण पण येत ना पोकलँड आणि जेसीबी चालू होते. मी व्हिडिओ पाठवला हे म्हणतात की त्यांचा वन झाला आहे तुम्ही जाऊन पाहिला का? आमचं कसं आमच्यावर लगेच साहेब मेंढी घुसली नाही घुसली की केस करा मग ते पोकलँड चालू आहे ते जेसीबी चालू आहे केसीची पत्र देतात. बिना तसंच नाही जे आहे ते दिलेलं आहे. आता 3 तीन हप्ते हप्ते म्हणजे कुठले? तिथून 3 हप्ते नाही, वाचायचे आज ते. personal आहे. साधी गोष्ट आहे ते. बघा, असं आहे एवढ्या ना. बारीक चुका जर असं काढल्या नाही, असं- आढावा लागत साहेब आमचे तुम्ही 21 दिवस एसपी साहेब मला डेट देतील त्याप्रमाणे होईल. 21 थांबत नाही साहेब ते थांबत नाही ना. तू देखील कळवणारच ना. असं काय त्यावेळेस ते 3 दिवस आठवडे म्हणणार नाही. एसपी साहेबांची चर्चा करून एसपी साहेब म्हणतील ह्या तारखेला घेऊ त्यांना अहो, तुम्ही कलेक्टर काय साहेबांची मीटिंग घेणार होते कलेक्टर साहेब बदलले आता नवीन आले हे त्यांच्याशी आल्यानंतरच ते आपला विषय आहे. बरेच आपले करोना वगैरे त्यांच्या महत्वाच्या मीटिंग होत्या आणि ती आमची जमीन असू शकते असं नाही आमची तुम्ही म्हणता की आम्हाला माहित नाही तुमचे झाडं लावल्यानंतर तिथं तुम्ही आमची मेंढी पकडा झाडं लावल्यानंतर तुम्ही म्हणता आता पाणी पडत नाही उद्या उठून तिथं झाडे लावले मग ते तर जे गवत आहे ते जर गावगंडांनी ठेलारींना विकलं ते तुम्हाला चालतं. नाही, असं नाही मग 2.5 लाख रुपयाची झाली ना थोडीफार माझ्याकडे व्हिडिओ आहे साहेब प्रूफ काही बोलत नाही. ते सरकारचा नियमच आहे त्या गावगुंडांना लावून जमिनी विकायच्या जमिनी नाही त्या गावचं जंगल त्यांनीच राखायचं आहे ती सरकारचा कुठला नियम आहे अडवणूक करता. तुम्ही सुद्धा त्यात अध्यक्ष हे होऊ शकता गावातील लोकांना हा तुम्ही सुद्धा त्या गावचे सदस्य अध्यक्ष त्या ह्याच्यात आमची समिती असते ना त्यात तुम्ही या सगळ्या बनवून यांना लंब घातलं. नाही नाही लंब नाही असं हो. नाही. त्या सरकारचा नियम आहे तसंच करणार ना आपण. आम्हाला ते नको आहे आम्हाला आता ठोस पुरावे आश्वासन पाहिजे. ठोसच आहेत ना ठोस कुठे आहे काय? कुठे तुमचं ठोस आश्वासन? फक्त प्लांटेशन मध्ये जनावर चालू प्लांटेशन बरोबर आहे हा, जिथं खड्डे आहेत तिथं चालायला काय हरकत आहे? तू आता मला वरच्या अधिकाऱ्याला विचारा कुठलं? यांना विचारा हे अधिकारी आहेत मी काय म्हणतो हा. ठीक आहे. तर मला यांना- ते चांगलं बरं, माझं एवढं शिक्षण नाही. सहाय्यक उपवन संरक्षक साहेब उपवन संरक्षण म्हणजे यांच्या खालचे हा. बरोबर आता ना. किती संजय पाटील कोण आहे? झाडं- संजय पाटील कोण झाडं आहे? लावणार आहेत. हो, साहेब. असतात
असतात सब डिव्हिजन असतात. हा, संजय पाटील कोण आहे? शिरपूरचं आहे. माझा काही संबंध नाही, पण मी साहेबांसाठी बसलोय. तुमचा काही संबंध नाही नाही. संबंध आहे शिरपूर तुम्ही एरियाला शिरपूर ना साहेबांचीच आहे, पण हा, काय गोष्टी शिरपूर ज्या आहेत ना, आहे. तुम्हाला ज्या गोष्टी टेक्निकली काय हा. करायचं, समजून सांगायचा हा, प्रयत्न करतो. शिरपूरला 3 वर्ष म्हणता म्हणून म्हणलं 3 वर्ष मला काय माहिती आहे मग तुम्ही मागचे खाते चेक नाही करत का? फाईल नाही आमच्या नावाची. चेक केले आणि मग? त्यामुळे आम्ही कारवाई करायला मग नवीन नवीन कशाला म्हणता? प्लॅन्टेशन तुम्हाला सोडून बाकी सगळीकडे चारा ठीक आहे, मला त्यांच्याशी लागतो. बोलायचं. हा साहेब, बोला. मला ठीक आहे. मी पत्रकारांना घेऊन गेलो होतो. 2 इंच मागे नाही तिथे. किती? 2 इंच नाते नाही. नाही. खरं आहे. खरं घे मी जर खोटं बोलणार असेल ना, तुम्ही हे बघा पोलीस प्रशासन आहे, 1 तास द्या माझ्याबरोबर, तुम्ही सर्व चला. दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी करायला आहे ना साहेब. इथून 15 मिनिटाचा रन आहे. 15 ते 20 मिनिटामध्ये सर्व चंद्र पाहिजे. 35 हेक्टरची स्कीम आहे ती. प्लांटेशन करायचे तिथे खड्डे खोदले 35 हेक्टर. 35 हेक्टरमध्ये जर तुम्ही मला सांगून दिलं ना की तिथे काही 15-20 हजार झाडं बसतील, त्याच्या 10% झाडाचं घेऊन साहेब मी या समाजाचं नेतृत्व करणं सोडून देईन. 10% झाडं तेव्हा यांनी लेखी 10% झाडं लागतील असं. त्या जमिनीवर 1 मिनिट हो थांबा ना. तुम्ही ना साहेब रट्टा नका मारू. एक तर तुमच्या अधिकाऱ्यावर तुमचा दोष आला नाही, तुम्ही आमच्यावर जोर दाखवता. मी बोलत नाही, हो, बोलत आम्ही नाही. ना अभ्यास करून येतो आणि ग्राउंड लेवलचं काम करतो साहेब मी. चांगलं चांगलं. बरोबर आहे. पहिली गोष्ट त्याच्या बॅक साईडला आहे साहेब एक 5 वर्ष झालेली प्लांटेशन आहे, ते ओपन होणार आहे. ते यांनी चालू नये म्हणून तरी आहे ना आडवं त्याच्या पुढे म्हणजे जिथून मेंढ्या राहतात तिथं ते आडवं लांब लांब असं बरोबर आहे ना आडवं आडवं केलेलं आहे. म्हणजे इथून मेंढी तिकडे गेली तर ते प्लांटेशन चालता येणार नाही यांना चारा. 5 वर्ष पूर्ण राहिले ही अडवणूक आहे. जर यांना चालता नाही आलं की हे व्याकुळ होतील, रावण्या करतील आणि जे काय आपल्याला पाहिजे खिसे भरतील. हा माझा आरोप आहे. तुम्ही सांगता त्याच जागेवर जी सांगता ती शिक्षा जे आपण म्हणतो त्याप्रमाणे साहेब चौकशी पण करतील. काय करत नाही होते हमेशा सोडत नाही तर आणि आमदारवाला फोन लावून बोलवतात. काय झाला तुम्हाला म्हणलं काय नव्हतं सर, चर्चा करायला बस. लोकांना वर्ष लागतं. हरामाचा पैसा आहे का? हक्काचं आमचं आम्हाला सरकारी दिलेलं आहे. तुम्ही सरकारचा कसा पगार घेत नाही हो? तो का माझ्या पुढे करत नाही? नाही वाघोड साहेब ही चर्चा हा? सगळं झाली. आज ही JCB पोखल्यात चालवायचा अधिकार नाही साहेब तिथे. बरं का? पोखल्यात आणि JCB ही घरात चालवतात. तर या 22व्या दिवशी बांगड्यांचा आहे बाई यांना केलारी समाजाकडनं. हे माझं जाहीर आव्हान आहे. आज उपवन संरक्षक कार्यालयामध्ये हक्काची जमीन वन हक्क मेंढी चराई जमीनसाठी जे निवेदन दिलं होतं आणि जे ताला टोपा आंदोलनाचा इशारा दिला होता त्या विषयावर आज उपवन संरक्षक साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी आजपासून 21 दिवसामध्ये SP साहेबांबरोबर मीटिंग लावून सनी 21 दिवसात तुम्हाला तुमची जमीन दाखवण्यास सुरुवात करू आणि जी तुमची जमीन असेल त्याच्यावर कायद्याने बोर्ड लावून सनी तिथं सर्व निर्देशित लिहून ठेवू की या गावाची इतकी मेंढी इतकी जमीन आणि कुठला गट नंबर कुठला सर्वे नंबर हे सर्व लिहून सनी मेंढपाळ ठेलारी समाजाच्या मेंढी चराई जमीनवर जे काही अतिक्रमण असेल ते अतिक्रमण हे ते स्वतः काढून सनी सर्व जमीन आमच्या मेंढपाळ ठेलारी समाजाच्या स्वाधीन करणार आहेत आणि येणाऱ्या 21 तारखेला जर यांनी हे दिलेला आश्वासन व हे लेखी जर पूर्ण नाही केल्यास येणाऱ्या 23 तारखेला महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने उपवन संरक्षक कार्यालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देण्यात येईल असं आंदोलन मी महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने आज जाहीर करतो. आणि येणाऱ्या काळात 21 दिवस वाट पाहू. 23व्या दिवशी तुम्ही मी आणि अधिकारी बांगड्यांबरोबर आज परत या कार्यालयामध्ये 23व्या दिवशी इथं आपण हजरच आहोत. त्याच्यामुळे आजच्या या लेखी आश्वासनावर आम्ही भरोसा ठेवून सनी आजचं आंदोलन स्थगित करतो आणि येणाऱ्या 23 दिवसामध्ये जर यांनी आमचं लेखी आश्वासनावर अंमलबजावणी नाही केल्यास महाराष्ट्र ठेलारी महासंघ 100% यांना बांगड्यांचा आहेर दिल्याशिवाय राहणार नाही असं मी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने इशारा देतो.